जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या टी परीक्षेमध्ये आणि सीटेट परीक्षेमध्ये बघा तुम्हाला महत्त्वाचं बालमानसशास्त्र संदर्भात एकूण 30 प्रश्न असतात, 30 गुण असतात। तर हे महत्त्वाचे प्रश्न सध्या आपण मागे देखील बघा बरेच व्हिडिओ सध्या अपलोड केले आहे, त्याच्यामध्ये वन लाइनर सध्या व्हिडिओ आहे, तर ते देखील तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी बघा एकाच व्हिडिओमध्ये जे काही या ठिकाणी बघा 5 ते 6 मार्काचा सध्या तुम्हाला निश्चित फायदा हे होऊ शकतो। तर आतापर्यंत सध्या जे काही विचारण्यात आलेले आहे PYQ मागील ज्या काही प्रश्नपत्रिकेमध्ये, तर त्या संदर्भात बघा ॲनालिसिस करून महत्त्वाचे जे काही प्रश्न असेल तर ते सध्या आपण व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून सध्या बघा तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत। तर मागे देखील 7 ते 8 व्हिडिओ सध्या बघा अपलोड झाले, ते देखील तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला 30 गुणाचा जे काही अभ्यास असेल तर तो त्या ठिकाणी बघा तुमचा होऊ शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न बघूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघूया। मुलांचा IQ 90 ते 110च्या दरम्यान असतो, तर अशा मुलांना काय म्हणतात? तर इथं ऑप्शन बघा, सामान्य बुद्धिमत्ता, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, उत्कृष्ट बुद्धिमत्ता, प्रतिभावान मुलं। तर ज्या मुलांचा सध्या बघा IQ असतो, जो काही बुद्धी गुणांक असतो, तर तो 90 ते 110 दरम्यान ज्याचा असेल, तर त्या संदर्भात या ठिकाणी जे काही ऑप्शन देण्यात आले, तर ऑप्शन क्रमांक 1 सामान्य बुद्धिमत्ता असलेली जी काही मुलं आहे, तर त्यांचा IQ किती असतो? तर 90 ते या ठिकाणी बघा 90 ते 110 दरम्यान सध्या असतो। तर हा प्रश्न देखील मागच्या TT परीक्षेमध्ये सध्या विचारण्यात आला आहे, IMP प्रश्न या ठिकाणी होता। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न आहे, बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा किती वर्षापर्यंतचा मुलांना लागू आहे? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर हा प्रश्न देखील बघा विचारण्यात आलेला आहे मागच्या TT परीक्षेमध्ये, तर हा महत्त्वाचा आहे। तर जे आपले बालकाचं मोफत आणि सक्तीचं शिक्षणाचा जो हक्क कायदा आहे, तर त्या कायद्यामध्ये नेमकं किती वर्षापर्यंत मुलांना या ठिकाणी बघा लागू आहे मोफत जे काही शिक्षण असेल, तर त्या संदर्भात उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 6 ते 14 वयोगटातील जी काही मुलं आहे, तर त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण त्या ठिकाणी मिळावं, त्यासाठी बघा महत्त्वाचा जो काही कायदा आहे, तर तो कायदा सध्या पार पडलेला आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न आहे, मुलांच्या वाढीचा विकासाचा अभ्यास करण्याच्या सर्वोत्तम पद्धती कोणती आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, मुलांच्या वाढीचा आणि विकासाचा अभ्यास करण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती आहे? तर पद्धत इथे देण्यात आली, मनोविश्लेषणात्मक, तुलनात्मक पद्धत, उत्क्रांती पद्धत, विकासात्मक पद्धत। तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? विकासात्मक पद्धत ही महत्त्वाची जी पद्धत आहे, तर ती बघा जे मुलांची वाढ होत असते आणि वाढ बरोबर विकास जो होत असतो, तर त्या विकासासंदर्भात सर्वोत्तम जे काही अभ्यास करण्याची जी पद्धत आहे, तर ती म्हणजे विकासात्मक पद्धत। तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न इथं होता, IMP करून घ्या। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न काय आहे, गार्डनरने 7 बुद्धिमत्तेला प्राधान्य दिले, खालीलपैकी कोणती त्यापैकी बुद्धिमत्ता नाही? म्हणजे या ठिकाणी बघा गार्डनर जो शास्त्रज्ञ होता, तर त्यांनी 7 बुद्धिमत्तेला सध्या बघा प्राधान्य दिले होते, आणि ह्याच्यामधल्या ज्या काही बुद्धिमत्ता आहे, तर त्यापैकी कोणती बुद्धिमत्तेला सध्या प्राधान्य दिलं नाही? तर त्या संदर्भात प्रश्न आहे। ऑप्शन काय आहे? अवकाशीय बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, परस्पर बुद्धिमत्ता, भाषिक बुद्धिमत्ता। तर ह्या संदर्भात जे काही उत्तर असणार आहे, तर ते म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता जी आहे, तर ती बुद्धिमत्ताला सध्या बघा त्यांनी प्राधान्य दिलं नाही, आणि जे प्राधान्य दिलेलं आहे, तर ते अवकाशीय बुद्धिमत्ताला दिलं, परस्पर बुद्धिमत्ताला, भाषिक बुद्धिमत्ताला, मात्र भावनिक बुद्धिमत्ताला गार्डनरने ह्या ठिकाणी प्राधान्य दिलं नाही। तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे, भावनिक बुद्धिमत्ता। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न काय आहे, जर मुलाचे मानसिक वय या ठिकाणी बघा, जर मुलाचे मानसिक वय 5 वर्ष असेल आणि खरे वय 4 वर्ष असेल, तर त्या मुलाचा IQ म्हणजे जो काही बुद्धी गुणांक आहे, तर तो किती असेल? अशा संदर्भात इथे म्हटलेलं आहे। तर लक्षात असू द्या, मुलाचं जे काही मानसिक वय आहे, तर ते 5 वर्ष आहे, आणि त्यांचं खरं जे वय आहे, तर ते 4 वर्ष आहे। तर अशा संदर्भात जो काही मुलाचा IQ असेल, तर तो नेमका किती असतो? तर ऑप्शन क्रमांक A 125 या ठिकाणी बघा या ठिकाणी असतो। तर हे एक महत्त्वाचा IMP प्रश्न होता, हा देखील पाठ असू द्या। पुढचा प्रश्न आपण बघूया। मानसशास्त्र हे शिक्षणाचे मूलभूत प्रश्न बघा, मानसशास्त्र हे शिक्षणाचे मूलभूत शास्त्र आहे असे कोणी सांगितले? इथं शास्त्रज्ञाचं नाव विचारलंय की मानसशास्त्र हे शिक्षणाचे मूलभूत शास्त्र आहे, असं नेमकं कोणी मत व्यक्त केलं होतं? तर इथं बघा बिएनचा, स्किनर, डेव्हिस, वुडवर्थ ह्यापैकी ह्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करू शकतात। तर ह्या प्रश्नासंदर्भात जे उत्तर आहे, तर ते ऑप्शन क्रमांक 2 स्किनर हे जे काही शास्त्रज्ञ आहे, तर त्यांनी मानसशास्त्र हे शिक्षणाचे मूलभूत शास्त्र आहे असं या ठिकाणी स्टेटमेंट सध्या
करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न काय आहे, तर मुले कोणत्या वयात हिंदी अक्षरे ओळखू लागतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. जे काही मूल असतं तर ते मूल सध्या कोणत्या वयात हिंदी अक्षरे ओळखू लागतात? 3 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात की 6 वर्षात? तर ह्या संदर्भात उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ह्या ठिकाणी बघा 5 वर्षात मुलं जी आहे तर ती हिंदी अक्षरे सध्या ओळखू शकतात. तर हे महत्त्वाचं वय सध्या मानलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. अलेक्सिया हे नेमकं काय आहे, अशा संदर्भात प्रश्न आहे. महत्त्वाची कन्सेप्ट आहे अलेक्सिया. तर ते नेमकं काय आहे, तर वाचण्यास असमर्थता, लिहिण्यास असमर्थता, शिकण्यास अक्षमता आणि ऐकण्यास असमर्थता. तर ह्यापैकी प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर वाचण्यास बघा असमर्थता म्हणजेच ॲलेक्सिया होय. वाचण्यास असमर्थता म्हणजेच काय, तर ॲलेक्सिया होय. हा एक महत्त्वाचा प्रश्न सध्या होता. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न आहे पिगेटचा औपचारिक ऑपरेशनला, या ठिकाणी बघा पिगेटचा औपचारिक ऑपरेशन टप्पा कोणत्या वयाच्या कालावधीत मानला जातो? महत्त्वाचं आहे. जे काही पिगेट शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी औपचारिक मानसशास्त्रामध्ये सध्या त्यांचं जे काही स्टेटमेंट असेल तर त्याच्यामध्ये औपचारिक ऑपरेशन जो काही टप्पा आहे तर त्या टप्प्यामध्ये कोणत्या वयाचा कालावधी सध्या बघा मानला जातो? तर 0 ते 2 वर्ष असेल, 2 ते 7 वर्ष, 7 ते 11 वर्ष आणि 11 ते 15 वर्ष. तर ह्या संदर्भात उत्तर तुमचं माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे. 11 ते 15 वर्षाचा जो काही कालावधी आहे तर तोच म्हणजे पिगेटचा औपचारिक ऑपरेशनल टप्पा म्हणून सध्या बघा ओळखला जातो. वयाचा जो काही कालावधी आहे तर तो 15 या ठिकाणी बघा 11 ते 15 वर्षा संदर्भात. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे गर्भात बाळाचा विकास होण्यासाठी किती दिवस लागतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. जे काही गर्भ असतो तर त्या गर्भामध्ये बाळाचा विकास होण्यासाठी किती दिवस लागतात? हा MP प्रश्न आहे. मागे देखील विचारण्यात आला आहे TT परीक्षेमध्ये. तर हा देखील बघा रिपीट होऊ शकतो. तर 150 दिवस, 280 दिवस, 390 दिवस, 460 दिवस. तर ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 280 दिवसामध्ये सध्या गर्भात बाळाचा जो काही विकास आहे तर तो विकास होण्यासाठी बघा एवढे दिवस सध्या लागत असतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे मुलाचा विकास कशा पद्धतीने होतो? म्हणजे मुलाचा जो काही विकास आहे तर तो विकास नेमका कशा पद्धतीने होतो? तर हे तर बघा डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत, दोन्ही बाजूंनी की यापैकी नाही? तर ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर असेल तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते म्हणजे ह्या ठिकाणी बघा मुलाचा जो काही विकास असतो, बाळाचा विकास, तर तो डोक्यापासून पायापर्यंत सध्या होत असतो. तर हे एक महत्त्वाचं सध्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी म्हणता येईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे विकासाबाबत हे चुकीचे विधान आहे. इथं बघा आपल्याला चुकीचं विधान सध्या ओळखायला लावलं आहे. विकासाबाबत जे काही डेव्हलपमेंट कन्सेप्ट आहे, विकासात्मक जी कन्सेप्ट आहे तर ती विकास नेमका कशा पद्धतीने होतो त्या संदर्भात आपल्याला इथे चुकीचं विधान हे ओळखायचं आहे. तर विशिष्टापासून सामान्याकडे ही एक सार्वत्रिक प्रक्रिया आहे. डोक्यापासून पायापर्यंत किंवा मग वर्तुळाकार गती. तर ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असणार आहे, तर विशिष्ट ते सामान्य या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे. विशिष्टपासून तर सामान्यपर्यंत अशा पद्धतीने विकास सध्या होत नाही. तर विकास कशा पद्धतीने होतो, तर ही एक सार्वत्रिक प्रक्रिया आहे. डोक्यापासून पायापर्यंत बघा होत असतो, वर्तुळाकार गती आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही चुकीचं विधान होतं तर ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. गर्भधारणेचा कोणताही टप्पा नाही, म्हणजे जो काही गर्भधारण कालावधी आहे तर तो गर्भधारण कालावधीचा इथं कोणता टप्पा नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे इथं ऑप्शन काय आहे, बाल्यावस्था आहे, बीजांड आहे, बीजन आहे, भ्रूण अवस्था आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 बाल्यावस्था. कारण बाल्यावस्था या ठिकाणी गर्भधारणेचा जो टप्पा आहे तर तो नसतो. तर इथं जे काही टप्पे आहे तर बीजांड असेल, बीजन असेल आणि भ्रूण अवस्था असेल. तर हे जे टप्पे आहे तर ते गर्भधारणेचे टप्पे आहे. मात्र बाल्यावस्थेचा जो टप्पा असेल तर तो बाळ या ठिकाणी बघा जन्माला आल्यानंतर त्याची सुरुवात ही होत असते. तर त्या टप्प्यासंदर्भात बाल्यावस्था असतं. पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न काय आहे, मानवी जीवनाची मनोभौतिक एकता काय आहे?
महत्त्वाचा प्रश्न आहे, मानवी जीवनाची मनोभौतिक जी काही एकता आहे तर ती नेमकी काय आहे? तर मन आणि शरीराचा विकास होतो, शरीर आणि हाडाचा विकास होतो, शरीर आणि हृदयाचा विकास होतो, आत्मा आणि स्नायूचा विकास होतो. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न सध्या बघा मागे प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आला होता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते मन आणि शरीराचा विकास होतो. तर ऑप्शन क्रमांक ह्या ठिकाणी बघा, मन आणि शरीराचा विकास होतो. मानवी जीवनाची जी काही मनोभौतिक एकता ह्याला म्हणतात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर हे महत्त्वाचं होतं, मन आणि शरीराचा विकास. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न काय आहे, जे काही पहिली निर्मिती गर्भाशयात नेमकं काय होतं? गर्भाशयात जी काही बाळाची निर्मिती होते तर त्या निर्मितीसाठी नेमकं ह्या ठिकाणी बघा पहिली निर्मिती काय होते? डोके का पाय? तर ह्या संदर्भात प्रश्नाचं उत्तर आहे तर डोक्याची निर्मिती ह्या ठिकाणी बघा गर्भाशयात पहिली होत असते. पुढील बघा प्रश्न आहे, जन्माच्या वेळी बाळाला किती हाडे असतात? महत्त्वाचा प्रश्न आहे, जन्माच्या वेळी बाळाला किती हाडे असतात? हाडे जे काही जन्माच्या वेळी बाळाला किती हाडे असतात तर आपल्याला माहिती पाहिजे. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट देखील करू शकतात. हे जे काही संपूर्ण PDF आहे ही PDF आपल्या द गुरुजी टेलिग्राम चॅनलवर तसेच जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्हाला मिळून जाईल. लिंक जे आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथं देण्यात आले आहे. तसेच अशा प्रकारचे महत्त्वाचे IMP जे काही क्वेश्चन आहे त्या संदर्भात व्हिडिओ सिरीज देखील बघा तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ती देखील तुम्ही आवर्जून बघा, जेणेकरून हे जे प्रश्न आहे तुमचे डोळ्याखालून गेल्याने तुमचे तोंडपाठ होऊन जाईल आणि तिथं कशाही प्रकारचं TET परीक्षेमध्ये प्रश्न आल्यावर तुम्ही ते प्रश्न टॅकल करू शकतात. तर महत्त्वाचा प्रश्न होता, जन्माच्या वेळी बाळाला किती हाडे असतात? तर बाळाला किती हाडे असतात जन्माच्या वेळी? तर 270 हाडे असतात. हे एक महत्त्वाचं या ठिकाणी लक्षात असू द्या. आणि 206 हाडे हे केव्हा असतात? जेव्हा प्रौढ अवस्थेमध्ये असतो तेव्हा सध्या एवढे हाडे असतात. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. पुढील प्रश्न आपण बघूया. मूल त्याच्या आईला केव्हा ओळखू लागते? जे काही मूल आहे, बाळ आहे तर ते बघा त्याच्या आईला कोणत्या कालावधीमध्ये किंवा कोणत्या त्याच्या वयामध्ये सध्या ओळखू लागते? 6 महिने, 8 महिने, 9 महिने, 3 महिने? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मूल जे आहे तर ते सध्या बघा त्याच्या आईला केव्हा ओळखू लागते? तर 3 महिने पूर्ण झाल्यानंतर, जन्मानंतर पासून 3 महिने पूर्ण झाल्यानंतर जे मूल असतं, बाळ असतं तर ते आपल्या आईला सध्या बघा ओळखू लागतो. तोपर्यंत सध्या त्याला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी बघा आपली आई कोणती किंवा ह्या ठिकाणी जे काही विशिष्ट आजूबाजूची वस्तू असते तर त्या सध्या बघा ओळखल्या जात नाही, फक्त तो ऐकत असतो. मात्र 3 महिने पूर्ण झाल्यानंतर तो स्वतःच्या आईला सध्या बघा ओळखत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. जन्माच्या वेळी मुलाचा मेंदूचे वजन किती असते? महत्त्वाचा प्रश्न आहे. हा देखील TET परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. तर हा देखील बघा रिपीट सध्या होताना आपल्याला दिसून येतं. जन्माच्या वेळी मुलाच्या मेंदूचे वजन किती असते? तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर किती असते कमेंट देखील करू शकता. जनरल प्रश्न होता. तर 350 ग्रॅम. ऑप्शन क्रमांक B हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. जन्माच्या वेळी मेंदूचे जे काही वजन असते तर ते 350 ग्रॅम असते. हा देखील IMP प्रश्न सध्या आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? कल्पनेच्या जगात भटकंती असते. टिंब कल्पनेच्या जगात भटकंती असते. बाल्यावस्थामध्ये, किशोरावस्थामध्ये, बालपणमध्ये, बाल्यावस्था आणि किशोरावस्था. तर हे ऑप्शन सध्या देण्यात आले आहे. तर बाल्यावस्था आणि किशोरावस्थेमध्ये सध्या कल्पनेची जी काही जगात सध्या भटकंती असते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या ठिकाणी असणार आहे. कारण किशोरावस्थामध्ये वेगवेगळ्या सध्या कल्पना आपण करत असतो. बाल्यावस्थेमध्ये देखील बघा कल्पना आपल्या ह्या ठिकाणी माइंडमध्ये सध्या चालत असतात. म्हणून महत्त्वाचं जे काही जगात भटकंती असते म्हणजे कल्पना करून आपण एका सेकंदामध्ये इथून तर कुठं बघा जगात सध्या फिरून येतो. आणि ह्या ज्या काही संपूर्ण कल्पना आहे तर ते बाल्यावस्था आणि किशोरावस्थेमध्ये सध्या मनुष्य हा करत असतो सर्वात जास्त. पुढचा प्रश्न आपण बघूया. मूल मुख्य रंग केव्हा ओळखते? महत्त्वाचा प्रश्न आहे. जे काही बाळ असेल तर ते बाळ सध्या जे काही रंग आहे सप्तरंग तर ते सध्या बघा केव्हा ओळखू लागते? तर 5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष ह्या संदर्भात तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर महत्त्वाचं बघा ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A 5 वर्ष. 5 वर्षामध्ये सध्या जे काही मूल आहे तर ते जे विविध रंग आहे सप्तरंग तर ते सध्या बघा ओळखू लागतं. म्हणून हा जो काही 5 वर्षाचा जो सध्या बघा 5 वर्ष झाल्यानंतर जो कालावधी आहे तर तो त्याच्यासाठी महत्त्वाचा असतो. ह्या कालावधीमध्ये मूल वेगवेगळे जे काही रंग असेल किंवा वेगवेगळ्या संकल्पना सध्या तो समजू लागतो, ओळखू लागतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. लहान वाक्य बोलणे आणि 3 चाकी सायकल चालवणे कोणत्या स्थितीत केले जाते? असा प्रकारचा महत्त्वाचा इथे प्रश्न विचारण्यात आला आहे.
तर जे काही लहान वाक्य बोलणे म्हणजे जे सध्या बघा लहान वाक्यामध्ये ये, जा किंवा मग मी तेथे जातो, मी इथून येतो, मला पाणी प्यायचं आहे, असे जे लहान वाक्य आणि 3 चाकी सायकल चालवणे हे कोणत्या स्थितीत केले जाते? बाल्यावस्था, बालपण, किशोरावस्था, प्रौढावस्था अशा संदर्भात इथे ऑप्शन हे देण्यात आलेले आहे. तर ह्या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे? तर ह्या प्रश्नाचे जे उत्तर आहे तर ते सध्या इथं बघा ऑप्शन क्रमांक बाल्यावस्था या ठिकाणी बघा बाल्यावस्था या प्रश्नाचं सध्या उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या घटनेमुळे मूल प्रथम आकर्षित होऊ लागते? महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या घटनेमुळे मूल प्रथम आकर्षित हे होऊ लागते? जेव्हा बाळ जन्माला येतं तर बाळ जन्माला आल्यानंतर महत्त्वाचे जे काही मूल आहे तर ते प्रथम कुठे आकर्षित होऊ शकते? तर इथं बघा प्रकाश असेल, आई असेल, आवाज असेल, अन्न असेल. तर हे ऑप्शन इथं देण्यात आले. तर ह्यापैकी तुम्हाला माहिती असेल उत्तर तर तुम्ही कमेंट देखील करू शकतात. तर ह्या प्रश्नाचं महत्त्वाचं उत्तर आहे. तर मूल जे आहे तर ते बघा प्रथम कोणत्या घटनेकडे आकर्षित होते? तर प्रकाश. कारण या ठिकाणी बघा प्रकाश या ठिकाणी येत असतो आणि त्या प्रकाशाला प्रथम जे काही मूल आहे तर ते सध्या आकर्षित होऊ लागते, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकाश. पुढील प्रश्न बघूया. मुलाची जिज्ञासा मिटली पाहिजे म्हणजे कशासाठी मिटली पाहिजे? तर ह्या संदर्भात बघा दडपशाही असेल, शांत असेल, उत्साही असेल, सक्रिय असेल. तर नेमकं ऑप्शन ह्या ठिकाणी प्रश्नाचं काय असणार आहे? तर शांत मुलाची जिज्ञासा मिटली पाहिजे ह्या संदर्भात हे एक महत्त्वाचं प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतात विकासाची या ठिकाणी बघा बालविकासाची जो काही भारतात बालविकास कधी सुरू झाला अशा संदर्भात प्रश्न आहे. 1930, 1987, 1879, 1590. तर बालविकास जी काही संकल्पना असेल किंवा कन्सेप्ट असेल तर ते नेमकी भारतात कधी सुरुवात झाली? तर ह्या संदर्भात इथे जे काही सन आहे तर ते विचारण्यात आले आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे 1930 पासून सध्या बालविकासाला या ठिकाणी बघा सुरुवात झाली भारतामध्ये. महत्त्वाचा प्रश्न होता. तर हा एक प्रश्न लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आपण बघूया. प्रश्न काय आहे? किशोरावस्थेत खालीलपैकी कोणत्या सामाजिक विकासावर कोणताही परिणाम होत नाही अशा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे. तर इथं काय आहे? स्वारस्य असेल, गरजा असेल, असुरक्षितता असेल, वृत्ती असेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक सी असुरक्षितता. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? इथं बघा पौगंड अवस्थेतील चारित्र्य निर्मितीशी संबंधित असलेला टप्पा खालीलपैकी एक आहे. जी काही अवस्था आहे पौगंड अवस्था तर त्या पौगंड अवस्थेतील चारित्र्य निर्मितीशी संबंधित असलेला टप्पा खालीलपैकी कोणता आहे? तर इथं बघा खालील परस्परांची स्थिती, आत्मचेतनांची निराधार अवस्था, पायावर आधारित आत्मचेतनाची स्थिती का स्वकेंद्रीय राज्य? तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आत्मचेतनाची निराधार अवस्था. तर ही एक महत्त्वाचा या ठिकाणी टप्पा सध्या बघा मानला जातो पौगंड अवस्थेतील चारित्र्य निर्मिती संबंधित. पुढील प्रश्न. तर एवढे सध्या जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न सध्या बघा आपण या ठिकाणी बघितले आहे. तर हे जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर महत्त्वाचे हे जवळपास 25 ते 26 प्रश्न होते. तर हे नक्की तुम्ही पाठच करा जेणेकरून ह्या प्रश्नाचं रिपिटेशन होण्याचं ह्या ठिकाणी बघा जास्तीत जास्त चान्स आहे. मागील देखील जे व्हिडिओ आहे त्याच्यामधले देखील प्रश्न तुम्ही बघून घ्या जेणेकरून जे IMP असेल तेच आपण इथं सध्या बघा घेत आहोत. तर सध्या ह्या PDF संपूर्ण जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या तुम्हाला PDF देखील अवेलेबल होऊन जाईल टेलिग्राम चॅनलवर. तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा. तसंच बघा तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इतरांना देखील बघा गरजू जे काही विद्यार्थी असेल, उमेदवार असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. आपण त्यांच्यासाठी बघा इथं व्हिडिओ सध्या तयार करत आहे जे काही गरजूवंत उमेदवार असतील त्या संदर्भात. तर ह्या सध्या बालमानसशास्त्र संदर्भात महत्त्वाच्या कन्सेप्ट होत्या. तर बाकी आपण जे काही परिसर अभ्यास असेल किंवा मग पुढचे जे काही घटक असेल, सामाजिक शास्त्र असेल ह्या संदर्भात देखील बघा मराठी असेल, हिंदी जो काही ज्यांनी हिंदी मीडियम घेतलेला आहे तर हिंदी संदर्भात देखील बघा क्वेश्चन आपण या ठिकाणी बनवणार आहोत. तर त्या संदर्भात देखील बघा लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल. तर सध्या तरी हे जे महत्त्वाचे व्हिडिओ आहे ते सध्या तुमचे तोंडपाठ या ठिकाणी प्रश्न असेल तर ते करून घ्या.
तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या पुन्हा टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.